बेसरायचो मग जास्त आपण मस्त्या गिस्त्या नाही करायचा मग. अहो मस्त्या कराल का माझ्या बाबाचा गाव हो का व? अजी काकू तुम्ही टेन्शन नको घेवा, मी आहो याच्या सोबत. यानं मस्त्या गिस्त्या केलं ना तर याच्या अंगावरून बस चालवतो मी. मारशील का रे माझ्या पोराला बकऱ्या? बाबू आपली काळजी घेतो मा. अहो होते ना आई, लढू नको ना बहीण माय, मी फक्त फिरावायला चाललो, कोणता युद्ध लढायला नाही. आता पैसे देऊन दे तिकिटीचे. तुझ्या बापानं दिलं ना रे तुला 200 ची नोट, आणि खर्चावासाठी 10,000 रुपये दिलं. आता का किडनी का रे तुझ्यासाठी बकऱ्या? जगू दे ना आम्हालाही. अहो तू मला सोडासाठी आलीस का माझ्यावर चिडासाठी आलीस? या बसमध्ये तुम्ही दोघच जण दिसते ना रे. अजी काकू बाकीचे पोरं गरीब आहेत, त्याला सीटावर बसायला लाज वाटते, तर ते लमचे सीटाच्या खाली बसले आहेत. काय गण्या तू शहरात जातास बरं, कोणत्या पोरी बारीकडे गलत नजरेनं पावायच्या नाही. अव का आई तुला आपल्या पोरावरच विश्वास नसे का? असे बापू बोरिंगवर येणारा बायाला नाही सोडलास तू ना? तुझ्या नावाच्या रोजही कंप्लेंट येतेच मला. तर त्या बायाला सांगून ठेव, गण्या आता शहरामध्ये चालला म्हणून. इकडे पांढरे बगडे सोडून या काळ्या कावड्याकडे पाहिजे का मी? काकू तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, मी आहो ना. अरे तू आहेस म्हणूनच टेन्शन येते बकऱ्या. आणि माझ्या बापाला सांगतो आई, आता गण्या गेला म्हणून एकदम देशीच्या टिल्लो नको मारू म्हणा. मोहाची पे म्हणा त्याला, मोहाची. बे डेंग्या तुला बाबरीच्या काडीनं झोडपा लागते बे. मजा केलो ना बे. ठीक आहे बाई जातो मी. बापू भूकीक लागली ना तर बिस्किटचे पुढे घेऊन खावाचे. काय लेव त्याला आताच गंजभर हेपलून ये म्हणणं, म्हणजे 2-4 दिवस जेवायचं कामच नाही. डेंग्या तू जास्त बोलून राहिलास का? तुझे काढू का समडे? आई मी का लहान गिया नाव का? मला सपा समजते. हो सपा समजला असतं तर पॅन्टवर मुतला नसतास तू. आई 4 लोकांमध्ये माझी इज्जत ठेव ना. एक तिकडे एवढा मोठा ढोम्या पॅन्ट मध्ये मुतते. अबे तू आपला काम कर ना बे. चल बाई जातो मी. बाय बाय काकू. हा बराबर जा. तर हे पहा बे, हा आहे आपला शहर. माझ्या मायला मी तुझं नाव सांगून आलो बरं का रे. मला एक एक जागा दाखवतो या शहराची. बे भोंगाड्या शहर मग पाहिजे. आता मला भूक लागली त्याचा का करू मी? तर भूक न बे कुत्र्यासारखा चाल्या तुझा इथे जानसेस मारतो. मी का कुत्रा हो का भूक होता बे? अबे झगडा नको बे. वेटर बोला सर काय आणू? तर दाजी तुम्ही एक बहीण मिळाले नेव. धन्या भाऊ तुझ्या बहिणीचा नवरा तर येते वेटर म्हणून काम करते बे. मार गावामध्ये सांगत होतास का माझा भाऊजी साहेब आहे म्हणून? बे तुम्ही लोक येते काव करता बे? टकल्या तू आपल्या सासूरवाडीतल्या लोकायला पूर्ण चुत्या भरून ठेवलास रे. आता मला तुला भाऊजी म्हणायची शरम लागत आहे? अबे ऑर्डर करा बे भोजच्याऊ, तुम्हाला काका पाहिजे तर. हा भाऊजी भजे भेटतील का? भजे बहीण मायला नेऊ एवढ्या मोठ्या शहरामध्ये येऊन निसते तू भजे खाशील का बे? बे डेंग्यात तुझी अक्कल कोडी ढुंगणात आहे का बे? भाऊजी माझ्यासाठी एक निंबूचा रस आणि 2 प्लेट मंचुरियन मानशील? बे भोशी चाऊ तुम्ही गावठीच राहाल बे. मला तुम्हाला भजे समोसे मंचुरियनच खावायचे होते, तर मी ना तुम्हाला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये खायला आणलो असेल बे. काहीतरी पिझ्झा बर्गर हलका नाश्ता पाहिजे असेल तर उपमा अशा गोष्टी बोलवा. सँडविच आहे गणे आणू का? सँडविच? सँड म्हणजे आपला बैल, डिश म्हणजे कोणता बैल? अबे काऱ्या हे कोणती डिश होते नवीनच? अबे गवार भोशीच्या घरी जाऊन चिवडा खा. सँडविच नाही माहित आहे भोशीचा शहरात आला? आमच्या गण्याला माहित आहे पाय. सांग बरं चाले साहेब सँडविच म्हणजे काय? मग रूम मध्ये लाईट बत्ती बंद करून सांगतो भाऊजी तुम्हाला. सँडविच म्हणजे काय तर खोटारड्या माणसा, माझ्या बहिणीची जिंदगी बर्बाद केलास तू ना. जा माझ्यासाठी 1 गिलास निंबूचा रस आणजो. हातावर मुंह धोले ना और नमक डाल के घोटले ना. वेटर टिश्यू पेपर घेऊन याल. अबे कारे आम्हाला वाचताच नाहीये ना बे डेंगण्या. टिश्यू पेपर म्हणजे हात पुसासाठी तोंड पुसासाठी. हात तोंड पुसासाठी आपल्या घरून रुमाल नाही का बे तुले? तीन मायले इथे येऊन पेपर मागते. तुम्ही गवारच राहाल बे. कुल्फी भेटते का जी भाऊजी येते? आईस्क्रीम म्हणते त्याला आईस्क्रीम. आईस्क्रीम म्हणा 2 पेप्स्या घेऊन याल बरं चुरपाच्या. बे गण्या तू पक्काच गण्या आहेस बे बापा. वेटर या दोघांसाठी 2 बर्गर आणि 1 लेमन ज्यूस आणि माझ्यासाठी 1 कोल्ड कॉफी आणाल. ओके सर. आणखी काही आणू शकतो का मी? हो तुमची बहीण आणाल तर बेस होईल. मला थंडीचे दिवस चालू आहेत का नाही? हौशीच्या बर्गर खाऊन आपल्या गावी जाबे गावठी साला.